आजचा दिवस ना एवढा भारी म्हणजे एवढं स्पेशल पद्धतीनं सेलिब्रेट होईल ना असं तर बिलकुल वाटलं नव्हतं. चक्क गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आजचा दिवस सुरू झाला आहे आणि तो संपत पण आहे. तर आज आमची ॲनिव्हर्सरी पण आहे, सोबतच अंगारकी संकष्टी चतुर्थी. मॉर्निंग ॲनिव्हर्सरी असली तर आम्ही कंपल्सरी देवाला जातो, कुठल्या ना कुठल्या नारळ वगैरे फोडतो. पण यंदा तर चक्क गणपती बाप्पाचं म्हणजे अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. नशिबानं आमच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशीच ती आहे. तर बाहेर हॉटेलला जेवण वगैरे करायला जाण्यापेक्षा मस्त असं मंदिरामध्ये आलो आहे. प्रत्येक ॲनिव्हर्सरी याच पद्धतीने सेलिब्रेट करतो आम्ही, म्हणजे बाहेर जेवण वगैरे करतो, नाहीतर घरच्या घरी छान स्पेशल जेवण वगैरे बनवून, नाहीतर घरी केक आणून कट करतो. पण यंदा एवढं गोड सेलिब्रेट झालं आहे. खरंच यापेक्षा म्हणजे भाग्याची नशिबाची काही गोष्टच नाही आहे. खूप मस्त वाटलं आजचा दिवस, एवढं छान सेलिब्रेट झालं आहे. बिलकुल म्हणजे कुठलंही प्लॅनिंग न करता जे होतं ना ते खूप छान होतं असं मला तरी वाटतं. कुठलीही गोष्ट प्लॅनिंग करून केली ना ती बिलकुल कुठे ना कुठे थोडंसं म्हणजे ठिणगी पडतेच. पण आजचा दिवस खूप खास, खूप छान सेलिब्रेट झालं. इथं छान दर्शन वगैरे केलं आणि पब्लिक तर खूप जास्त होती, कारण अंगारकी संकष्टी चतुर्थीला खूप पब्लिक असते. इथं एकदम गणेश गड्डामन टेम्पल आहे आमच्या, म्हणजे थोडंसं दूरच आहे. पण कधी कधी अधूनमधून आम्ही येत असतो. पण मनू झाल्यापासून इथं बिलकुल यायचं झालं नव्हतं. पण आज ठरवलं की बिलकुल इकडं जायचं. तर तुम्ही पण दर्शन करून घ्या. चला तर बाय, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.